नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. वर्ग 12वीची परीक्षा जवळ येऊन ठेपलेली आहे आणि त्या अनुषंगानं रिव्हिजन करणं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट केली की सर, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या नॉवेलवर थोडीशी रिव्हिजन घ्या, आम्हाला त्याबद्दल थोडंसं सांगा, जेणेकरून आम्हाला परीक्षेमध्ये लिहिताना बरं पडेल. तर या नॉवेलचे जे कॅरेक्टर्स आहेत त्यातलं जे मेन कॅरेक्टर आहे, प्रोटॅगनिस्ट आहे त्याचा फिलियास फॉग, त्यानंतर त्याचा सहकारी मित्र पॅसिपार्टाउट, ऑडा, डिटेक्टिव्ह फिक्स, हे काही महत्त्वाचे कॅरेक्टर्स की ज्यांच्या भोवती नॉवेल ही रेंगाळत राहते. त्यानंतर त्यामध्ये काही मायनर कॅरेक्टर्ससुद्धा आहेत, पण आपल्याला हे जे मेजर कॅरेक्टर्स, या मेजर कॅरेक्टर्सवर जास्त फोकस करायचं की त्याच्या अनुषंगानं परीक्षेमध्ये आपल्याला त्याच्यावर प्रश्न विचारले जातील आणि ते आपण लिहू शकू. सर्वात महत्त्वाचं अशाच पद्धतीनं प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो तुम्हाला की व्हॉट इज द थीम ऑफ द नॉवेल द अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. तर त्यावेळेस आपल्याला लिहिताना काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे की दिस नॉवेल इज फुल ऑफ ॲडव्हेंचर अँड एक्साइटमेंट. की ही जी नॉवेल आहे या नॉवेलमध्ये खूप सारं ॲडव्हेंचर आहे, एक्साइटमेंट आहे की ज्या ज्या वेळेस आपण नॉवेल वाचतो, जशी जशी नॉवेल समोर जाते, वाचक जशी नॉवेल वाचतो त्यावेळेस त्याला ॲडव्हेंचर आणि एक्साइटमेंट या दोन्ही गोष्टी त्याला दिसतात, त्यांचा सामना नेहमी होतो, या गोष्टी त्यांना अनुभवायला मिळतात. तर आपण पाहतो की फिलियास फॉग हे जे मेन कॅरेक्टर आहे, हे जे मेन कॅरेक्टर या ठिकाणी आहे, तर या कॅरेक्टरवर जास्त फोकस करण्यात आलेला आहे. कारण याने जे वेजर उचललेला असतो, विडा उचललेला असतो, तो रिलेटेड आहे टाईमसोबत. तर टाईम ही खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट केलेली आहे याच्यामध्ये, त्यामुळे ही एक थीम आहे तुमची. बघा, पुस्तक आहे आपल्याकडं, फिलियास फॉग द मेजर कॅरेक्टर इन द नॉवेल ॲक्सेप्ट द चॅलेंज टू गो अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. की 80 दिवसामध्ये संपूर्ण जगाला वळसा घालण्याचं चॅलेंज हा फिलियास फॉग स्वीकारतो आणि अत्यंत स्वाभिमानानं, अत्यंत जिद्दीनं, चिकाटीनं तो हे काम पूर्णसुद्धा करतो. आणि हे करत असताना त्याला जगातल्या वेगवेगळ्या भूमीमधून जावं लागते, वेगवेगळ्या जमिनींमधून, वेगवेगळ्या प्रदेशांमधून त्याला जावं लागते. आणि याच्यामुळं बघा, टाईम पिरियड हा कमी दिलेला आहे, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, 80 दिवसांचाच आहे. त्याच्यामुळे ही जी नॉवेल आहे ही अत्यंत स्पीडली, फास्टली समोर चालत राहते. आणि या नॉवेलच्या पूर्णतेकडे जात असताना खूप सारे एक्साइटिंग अशा पद्धतीचे एन्काउंटर्स आपल्याला पाहायला मिळतात की फिलियास फॉगला ज्या ज्या गोष्टींचा अनुभव येतो, ज्या ज्या गोष्टींकडे तो जातो, त्याला येणारे अनुभव, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामधून कळतात. या नॉवेलची ब्युटी काय आहे, या नॉवेलची सुंदरता आहे, रायटर टेक्स द रीडर्स थ्रू अ जर्नी ऑफ मेनी हेअर रायझिंग इन्सिडेंट्स. की अशा काही प्रसंगाचं वर्णन या नॉवेलमध्ये आहे की ज्यामुळे अक्षरशः आपल्या अंगावरचे केस उभे राहतात. हेअर रायझिंग एक्सपिरियन्सेस आर देअर. त्याचबरोबर ॲडव्हेंचरस आहे, थ्रिलिंग आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस तो संपूर्ण जगभरामधून फिरत राहतो त्यावेळेस रीडरला, वाचकाला असं वाटत राहतं की मीच या जगामध्ये फिरत आहे. वी फील ॲज इफ वी आर फिलियास फॉग. आपण आहोत, आपण फिलियास फॉग आहोत असं आपल्याला वाटत राहतं. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे फीचर आहे ते आहे टाईम. आणि नेहमी सांगितलं की टाईम कसा आहे, आपण टाईम हा कुणाचा नाही आहे, वेळ कुणाची नसते, वेळ ही कुणाची नसते, आपल्याला वेळेसोबत चालावं लागते. आपण वेळेच्या मागं पडलो तर आपण मागं पडतो, वेळ समोर निघून जाते. मग वेळेबाबतीत एक गोष्ट सांगायची की असं म्हटलं जातं की वेळेला समोरून केस असतात आणि मागून टक्कल असते. म्हणजे समोरून तुम्ही त्या वेळेला पकडू शकता त्यासोबत असल्यास, जर मागून तुम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, जसं आपण कुणाचं टक्कल पकडू शकत नाही, ते हातात येत नाही, तशा पद्धतीची वेळ एकदा निघून गेली की ती तुमच्या हातात पुन्हा कधी येणार नाही, तुम्हाला त्याला पकडता येणार नाही. त्याच पद्धतीची वेळ या नॉवेलमध्ये ट्रीट करण्यात आलेली. वेळेचं फार महत्त्व आहे या नॉवेलमध्ये. कधी कधी वेळ त्यांच्या बाजूने येते, फिलियास फॉग, पॅसिपार्टाउट, ऑडा यांच्या बाजूनं कधी कधी वेळ काम करते,
कधी कधी ती त्यांच्या अगेन्स्ट काम करते. म्हणजे वेळ नेहमी तुमच्या सोबतच असेल असं काही आहे का? नाही. तर वेळ तुमच्या विरोधात सुद्धा जाऊ शकते, हे या नॉवेलमध्ये आपल्याला दिसते. बऱ्याच वेळेस वेळेमुळे त्यांचे प्लॅन रद्द होतात, बाद होतात. वेन द डिलेज बिल्ड अप अँड द शिप्स अँड ट्रेन्स लिव्ह विदाउट देम. मग वेळेमुळे काय होतं? वेळ निघून गेलं तर त्यांच्याशिवाय शिप निघून जातात, ट्रेन त्यांना सोडून जाते, कारण ती वेळेसोबत नाहीत. आणि बऱ्याच वेळेस हे कॅरेक्टर्स या वेळेमुळं ट्रबलमध्ये येतात, संकटात येतात. बघा, शेवटी हे सगळं होऊन सुद्धा शेवटी काय करतो? फॉग ती बेट जिंकतो, ती पैज जिंकतो, आणि तेही एक दिवस राखून. या नॉवेलचा अल्टिमेट मेसेज दॅट की नो वन कॅन कंट्रोल टाईम. वेळेला कोणी नियंत्रित करू शकत नाही, अशा पद्धतीचा मेसेज या नॉवेलच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. टाईम विल वर्क द वे इट वॉन्ट्स टू वर्क. की जसं वेळेला काम करावं असं वाटते तशी वेळ काम करत असते, ती तुमच्या मनानं काम करणार नाही कधी. अँड ह्युमन्स आर ॲट इट्स मर्सी. आपण वेळेच्या दयेवर अवलंबलेलो आहोत, आपण त्या दयेवर आधारित आहोत. वेळेनं आपल्याला दया दाखवली किंवा वेळ आपल्यासोबत असली तर आपल्याला वेळ मारून नेता येते, पण वेळ आपल्यासोबत नसेल तर मात्र आपली वेळ वाईट येऊन जाते. बिफोर हिज जर्नी अराउंड द वर्ल्ड फॉग लिव्ड अ सॉलिटरी लाईफ. बघा, ही जर्नी सुरू होण्याच्या अगोदर त्याचं अगोदरचं जे जीवन आहे ते कसं आहे? इट इज सॉलिटरी. तो एकटा राहतो, एकांतवासात राहतो. ही क्लोज्ड हिमसेल्फ ऑफ टू अदर्स अँड केअर लिटिल अबाउट द वे ही वॉज परसिव्ड बाय अदर पीपल. तो लोकांच्याबद्दल विचार करत नाही, एकटा राहतो, स्वतःला लोकांपेक्षा वेगळं ठेवतो. आणि याची ज्यावेळेस ट्रीप संपते, बाय द एंड ऑफ द ट्रीप, दो ही रिकग्नायझेस द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन कनेक्शन्स. त्यावेळेस याला कळते की खरंच ह्युमन कनेक्शन्स काय असतात, काय असतात मानवी संबंध. मग ते प्रेमाच्या स्वरूपात असो, आवडासोबत असलेलं त्याचं जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या स्वरूपात असो, किंवा पॅसे पार्ट आउट सोबत त्याची जी फ्रेंडशिप आहे त्या फ्रेंडशिपच्या स्वरूपात असो. Above all, this new understanding and appreciation is the greatest thing he has gained from the trip. आणि या सगळ्या पलीकडे अशा पद्धतीची अंडरस्टँडिंग, अशा पद्धतीचा समजूतदारपणा त्याला या ट्रिपच्या माध्यमातून मिळालेला आहे. बघा, त्याला एक अपॉर्च्युनिटी असते, त्याला एक संधी असते आपलं फॉर्च्यून, आपला पैसा डबल करण्यासाठी. अशा पद्धतीच्या ॲडव्हेंचरवर जात असताना त्याला हे ॲडव्हेंचर फेस करायला आवडतात, त्याला ॲडव्हेंचर आवडतात. पैसे कमवण्यापेक्षाही त्याला ॲडव्हेंचर्स आवडतात. ही वॉन्ट्स टू प्रिझर्व हिज ऑनर अँड प्रूव्ह हिज वर्थ आउट टू द रिफॉर्म क्लब. की त्याला काय करायचं की रिफॉर्म क्लबमध्ये, की ज्या ठिकाणी त्यानं 80 दिवसात पूर्ण जगाला वेढा मारण्याचा विडा उचललेला होता, त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना सिद्ध करून दाखवायचे की मी जे बोलतो ते करतो आणि कशाही पद्धतीने करू शकतो. फॉग स्पेंड्स नियरली ऑल ऑफ हिज मनी अलॉंग द वे. की संपूर्ण रस्त्यामध्ये याचे संपूर्ण पैसे संपून जातात. शोविंग दॅट रिचेस आर नॉट व्हॉट ही इज ट्रूली आउट फॉर. यातून आपल्या लक्षात येतं की पैशासाठी, श्रीमंतीसाठी फॉग बाहेर पडला नाही. फॉर फिलियास फॉग ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. त्याच्यासाठी पैसा हा महत्त्वाचा आहे का? नाही. ऑनर इज इम्पॉर्टंट दॅन मनी. त्याचा सन्मान, त्याची प्रतिष्ठा ही पैशापेक्षा महत्त्वाची आहे. थ्रूआउट द एंटायर ट्रिप फॉग अँड हिज ग्रुप एन्काउंटर व्हेरियस ऑब्स्टॅकल्स स्टँडिंग इन देअर वे. या संपूर्ण ट्रिपमध्ये काय होतं की यांच्या मार्गात बरेचसे अडथळे येतात. द चॅलेंजेस अलाउ देम टू यूज देअर क्विक थिंकिंग टू कम अप विथ इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स. आणि या चॅलेंजेसमुळे काय होते की ते झटपट निर्णय घेतात, सोल्युशन्स काढण्याचा प्रयत्न करतात. मग कितीही कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम असो त्याचं ते सोल्युशन काढतात. मग यातून त्यांना लक्षात येतं
की नो प्रॉब्लेम इज अनसॉल्वेबल, की असा कोणताही प्रॉब्लेम नाही जो आपण सॉल्व्ह करू शकत नाही. इट इज नॉट ओनली द फॉग हू शोज इज क्लेवर विट इन द कमिंग अप सोल्युशन्स, पॅसे पार्ट आउट टू शोज इज इंजिन्युइटी इन मल्टिपल सिच्युएशन्स. फक्त फिलियास फॉगच नाही तर पॅसे पार्ट आउट सुद्धा आपल्या बुद्धीची चुणूक या ठिकाणी दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. ही झाली या नॉवेलची थीम. आता या नॉवेलचा प्लॉट म्हणजे कथानक आपण पाहू. अराउंड द वर्ल्ड इन 80 days begins at the Reform Club in England with Phileas Fogg, Thomas Flanagan, Samuel Fallentin and John Sullivan sitting by a fireplace reading newspapers. बघा, अराउंड द वर्ल्ड इन 80 days या नॉवेलची सुरुवात कशी की रिफॉर्म क्लबमध्ये फिलियास फॉग आणि त्याचे जे मित्र आहेत ज्यांचे नावं आहेत थॉमस फ्लॅनेगन, सॅम्युअल फॅलेंटिन, जॉन सलिवन, हे सगळे फायरप्लेसच्या बाजूला न्यूजपेपर वाचत बसलेले आहेत. वी आर इंट्रोड्यूस टू फॉग, अ व्हेरी प्रिसाइज मॅन हू रेग्युलरली गोज टू द रिफॉर्म क्लब एव्हरी इव्हिनिंग. की दररोज संध्याकाळी आपल्याला फिलियास फॉग या रिफॉर्म क्लबला व्हिजिट देताना पाहायला मिळतो. रिफॉर्म क्लबमध्ये काय होतं बघा की जो फॉग आहे, फ्लॅनेगन, फॅलेंटिन आणि सलिवन हे एका नुकत्याच झालेल्या बँक रॉबरीबद्दल बोलत असतात. मग ह्या बोलण्याचं, या संभाषणाचं रूपांतर त्यांचं वेजरमध्ये होतं. ते विडा उचलायला भाग पाडतात आणि फॉगला खात्री असते की मी 80 दिवसामध्ये या जगाला प्रदक्षिणा घालू शकतो. सलिवन जो काही त्यांचा मित्र आहे तो या गोष्टीत त्याला विश्वास बसत नाही की नाही हे होऊ शकत नाही. सलिवन, फ्लॅनेगन अँड फॅलेंटिन थिंक फॉग इज नॉट कन्सिडरिंग द अनएक्सपेक्टेड. पहा, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटते की दिस इज नॉट अनएक्सपेक्टेड. ऑल ऑफ द मेन ॲक्सेप्ट द वेजर फॉर 20,000 pounds. आणि या सगळ्यांमध्ये शर्यत लागते, पैज लागते आणि ती लागते 20,000 poundsची. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंटायर प्लॉट. अँड रिफॉर्म क्लबमधून लागलेल्या पैजेपासूनच या प्लॉटची सुरुवात होते. आणि जसं जसं हा समोर जातो तसं तसं कोणकोणत्या प्रकारच्या ॲडव्हेंचरचा यांना सामना करावा लागला हे आपण या ठिकाणी पाहतो. द मेन प्लॉट इज बेस्ड ऑन फॉग्स ट्रॅव्हल्स. की फॉगची जी ट्रॅव्हलिंग आहे त्याचा जो प्रवास आहे हे मेन प्लॉट आहे, त्याच्यावर आधारित आहे. आणि दुसरे जे प्लॉट आहेत हे या सेंट्रल थीमला सपोर्ट करतात. या ठिकाणी फिक्सचं कॅरेक्टर महत्त्वाचं आहे, डिटेक्टिव्ह फिक्स, जो फिलियास फॉगच्या मागं जातो, त्याला फॉलो करत राहतो. त्याला असं वाटत राहतं नेहमी की हा एक खूप चतुर अशा पद्धतीचा बँक रॉबर आहे, ज्यानं बँक ऑफ इंग्लंड यामधून काही पैसे चोरलेले आहेत, त्यावर दरोडा टाकलेला आहे असं डिटेक्टिव्ह फिक्सला वाटत राहतं. आणि तो त्याच्या मागं जातो आणि तो तोपर्यंत वाट पाहतो जोपर्यंत इंग्लंडवरून जे वॉरंट आहे, याला अटक करण्याचं वॉरंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो त्याच्या मागं राहतो. ही जी सब थीम आहे, जे सस्पिशन जी आहे डिटेक्टिव्ह फिक्सची फिलियास फॉगच्या प्रती असलेली जी सस्पिशियसनेस आहे, जी शंका आहे, ही सब थीम आहे या प्लॉटची. तर यामध्ये हे वाचल्यानंतर रीडरसुद्धा सस्पिशियस होतो. रीडरला असं वाटायला लागतं काही क्षणासाठी की फिलियास फॉग खरंच रॉबर आहे का, त्यानं बँक लुटली असेल का, बँकमधून त्यानं पैसे पळवले असतील का, हे असं वाटत राहतं. आणि ज्यावेळेस आपण नॉवेल वाचतो त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की पॅसेपार्टॉव सुद्धा आश्चर्यचकित होतो की त्याचा जो मालक आहे, त्याचा जो काही मित्र आहे, याने खरंच बँक रॉबरी तर केली नसेल. बघा, जो व्यक्ती त्याच्याप्रती खूप लॉयल आहे, पॅसेपार्टॉव आपल्याला माहिती आहे की फिलियास फॉगच्या प्रती खूप लॉयल आहे, पण तरीसुद्धा फिलियास फॉगच्या प्रती पॅसेपार्टॉवच्या मनात हे प्रश्न निर्माण होतो. अशा पद्धतीची रचना याच्यामध्ये केलेली आहे की जेणेकरून रीडर सस्पिशियस होतो, पॅसेपार्टॉव सुद्धा सस्पिशियस झालेला दाखवलेला आहे. जसं जसं कथानक समोर जात राहतं आपण पाहतो
की फॉग वेगवेगळ्या समस्यांचा सामना करत करत, कारण त्याला वेळेत लंडनला पोहोचायचं असते. मग यात त्याचा मार्ग सांगितलेला आहे बघा. तो ब्रिंडिसीला जातो, सुएझला जातो, त्यानंतर बॉम्बे ज्याला आपण मुंबई म्हणतो, कॅलकटा ज्याला आता आपण कोलकाता म्हणतो, हाँगकाँग, योकोहामा, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क आणि त्यानंतर तो लिव्हरपूलला जातो. आणि त्या ठिकाणी लिव्हरपूलला आल्याच्या नंतर डिटेक्टिव्ह फिलियास फॉगला अरेस्ट करतो. आणि याच्यामुळं फिलियास फॉगला उशीर होतो. त्याला असं वाटते की आपण डेडलाईन मिस केली आणि आपण आता लंडनला वेळेत पोहोचू शकत नाही. पण रियालिटी अशी असते की तो एक दिवस अगोदरच या ठिकाणी पोहोचलेला असतो. मग फॉग हा विडा ही पैज जिंकतो आणि या सगळ्या ट्रॅव्हल्समध्ये एक अत्यंत चार्मिंग आणि सुंदर बायकोसुद्धा त्याला मिळते. आता ज्या या प्लॉटबद्दल आपण चर्चा केली, हा प्लॉट आपल्या पूर्ण नॉवेलचा आहे. पण आपल्याला पूर्ण नॉवेल अभ्यासक्रमासाठी नाही आहे. आता आपल्याला जे अभ्यासक्रमासाठी आहे ते चॅप्टर नंबर 34, त्यानंतर 35, 36 आणि 37 हे चॅप्टर आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहेत त्याच्यामधले. मग या चारही चॅप्टरचा एकत्रित अशा पद्धतीचा सिनॉप्सिस, याची जी समरी आहे ते आपण पाहू की आपल्याला अभ्यासक्रमामध्ये काय काय आहे तिथं. तर या ठिकाणी आपण असं पाहतो की जसं फॉग, ऑडा आणि पॅसेपार्टआउट हे लिव्हरपूलला येतात. फिक्स फॉगला अरेस्ट करतो. मग फिलियास फॉगला ते जेलमध्ये टाकतात. काही तासाच्या नंतर फिक्सला असं माहीत होतं की ज्यानं बँक रॉबरी केलेली आहे तो वेगळा आहे. मग तो या फॉगला रिलीज करतो आणि त्यासाठी एक स्पेशल ट्रेन ऑर्डर करतो. असं असलं तरीसुद्धा तो लंडनला लेट पोहोचतो आणि सगळेजण डिसअपॉइंट होतात, निराश होतात. आता फिलियास आणि कंपनी, फिलियास आणि त्याचे जे सहकारी आहेत हे सगळे तुटलेले आहेत, कारण डेडलाईन ही निघून गेलेली आहे. घरी जाण्यात पण काही अर्थ नाही. मग ते नाराज होऊन बसलेले आहेत. फिलियास स्वतःला लॉक करून घेतो त्याच्या रूममध्ये आणि पहिल्यांदा तो इतका सिरियसली डिप्रेस झालेला असतो. ऑडा आणि पॅसेपार्टआउट हे दोघंसुद्धा त्याच्याबद्दल चिंतित असतात आणि ते दोघेही जेवू शकत नाही आणि झोपूसुद्धा शकत नाही. त्यानंतरच्या संध्याकाळी फॉग ऑडाची माफी मागतो की मी तुला तशा पद्धतीचं कम्फर्ट देऊ शकत नाही, कारण मी ही पैज हारलेलो आहे. त्यानंतर ती फिलियास फॉगला प्रपोज करते आणि तो सुद्धा अत्यंत आनंदानं सहमत होतो. पॅसेपार्टआउटला ते क्लर्जीमॅनला एंगेज करण्यासाठी ते पाठवतात. तो धावत तिकडे जातो रेव्हरंडकडे आणि फॉग आणि ऑडाच्या मॅरेजबद्दल त्यांना सांगायचं असतं, पाचारण करायचं असते. ते सर्वजण त्या दिवसाला मंडे समजतात. पण तिथं गेल्याच्या नंतर पॅसेपार्टआउटला असं लक्षात येते की तो मंडे नसून ॲक्च्युली संडे आहे. बाकीचे त्याचा ग्रुप आणि ते असं ठरवत असतात किंवा असं विचार करत असतात की हा मंडे आहे, पण तो मंडे नसतो, संडे असतो. आणि कंटिन्युअसली ईस्टवर चालल्यामुळं, पूर्वेकडूनच प्रवास करत असल्यामुळं त्यांना एक दिवस मिळालेला असतो. मग या टाईम झोनमुळं त्यांना एक दिवस मिळतो आणि ते लेट झालेले नसतात. पॅसेपार्टआउट पळत घरी येतो. फिलियास फॉगची कॉलर पकडून त्याला नेतो आणि त्याला एका कॅबमध्ये बसून क्लबपर्यंत घेऊन जातो. फिलियास फॉग स्वतःला त्या ठिकाणी प्रेझेंट करतो. तिथं तो पोहोचतो आणि सगळ्या गोष्टीमध्ये परिणामकारकपणे तो बेट जिंकतो. ती पैस तो जिंकतो. पुन्हा एकदा तो श्रीमंत झालेला असतो. पण तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, जसं तो स्वतःला म्हणतो, ही ओन द हार्ट ऑफ अ चार्मिंग वुमेन, की त्यानं काय जिंकलं तर त्यानं एका चार्मिंग ब्युटिफुल वुमनचं मन जिंकलेलं आहे, हे तो या ठिकाणी म्हणतो. तर अशा पद्धतीचे हे जे कॅरेक्टर आहेत, 4 कॅरेक्टर फार महत्त्वाचे याच्यामध्ये. पॅसेपार्टआउट, फिलियास फॉग, ऑडा आणि डिटेक्टिव्ह फिक्स.
हे 4 कॅरेक्टर खूप चांगल्या पद्धतीनं करून ठेवा. त्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ द रिफॉर्म क्लब अशा पद्धतीची शॉर्ट नोट किंवा प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी विचारतात. 4 मार्काची ही नॉवेल आहे. 2-2 मार्काचे 2 प्रश्न आपल्याला विचारतील. तर कॅरेक्टर, त्यानंतर सेटिंगमध्ये तुम्हाला रिफॉर्म क्लब येईल. ऑब्जेक्टिव्ह वगैरे असले तर कोणकोणत्या जागांना त्यांनी भेट दिलेली आहे किंवा यापैकी या जागेला त्यांनी भेट दिलेली नाही अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न प्रॅक्टिससाठी विचारले गेलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला फोकस करायचा आहे. म्हणजे इन शॉर्ट या नॉवेलला मी या ठिकाणी रिवाईज केलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.